शेवटी काय असतं बघा, झालेला आघात, झालेलं दुःख हे सहन होण्याच्या पलीकडचं आहे. शेवटी ज्याला त्यालाच कळतं आपला भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असते. बोलणं, दाटुमुटीची काळजी केल्यासारखं हा भाग वेगळा असतो. ते दुःख वेदना त्यांना शब्दात व्यक्त करताच येत नाही. त्यांना कुठं मनच लागत नाहीये त्यांचं की या जगात भाऊ दिसत नाही. आणि शेवटी न्याय द्यायला सरकार उशीर करत आहे. आरोपी सापडायला 25, 30 दिवस लागायला लागले. शेवटी घालमेले एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि घालमेल प्रचंड आहे. जीवन असून सुद्धा नसल्यासारखं झालेलं आहे त्या परिवारावरती. आणि हाच आघात सगळ्या मराठा समाजावरती, या राज्यातल्या जनतेवरती झाले. कारण इतकी क्रूर हत्या आतापर्यंत झालेलीच नाही. त्यामुळं ते चर्चेसाठी आलेत. आणखीन आम्ही चर्चा केली नाही. त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही मी पूर्ण ऐकून घेणार आहे. माझा समाजालाही त्यांच्या भावना सगळ्या सांगणार आहे. आता आमची चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्याशी सविस्तर सांगू काय विषय काय नाही. त्यांना आता त्यांचा घरावरती एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय, त्यांच्या अश्रू अनावर होत नाहीत. लय अवघड परिस्थिती होती. शब्दात सांगणं खूप अवघड आहे. असं कधीच करायला नको होतं त्यांनी ते केलेलं. हे पाऊल त्यांनी उचलायलाच नको होतं. एवढी मोठा अपराध त्यांच्या हातातून झालेला आहे. त्यामुळे याच्यात कोणी सुटणार नाही. आम्ही सोडणार नाही कोणालाच, माझी बात सोडणार नाही. म्हणजे खून करणारे आरोपी असोत, त्यांना पाठबळ देणारे असोत, त्यांना बळ देणारे असोत, त्यांना लपून ठेवायसाठी मदत करणारे असोत, यांना कोणाला सोडणार नाही. सरकारनं कोणकोणत्या दवाखान्यात येईल, कोणकोणत्या मित्राकडे जातो, कोणकोणत्या हॉटेलवर जातो, राज्यातल्या सगळ्या क्षेत्रात आणि क्षेत्राला सरकारने, गृह मंत्रालयाने सांगून ठेवायला पाहिजे होतं. दिसला की कळवा. जर दिसला आणि तरी कळविला नाही तर त्याला सुद्धा सहआरोपी करायचं काम सरकारने करायला पाहिजे. आरोपी कसं खाली लागत नाही. प्रत्येकाला त्यांनी सांगायला पाहिजे राज्यातल्या की आरोपींना लपून ठेवू नका. आणि जर तुमच्या कोणाकडे असेल तर तो पोलिसांना कळवा, आमच्याकडे आहे म्हणून, किंवा अमुक अमुक ठिकाणी आरोपी म्हणून. हे आव्हान गृह मंत्रालयाने करायला पाहिजे. तसे तातडीचे आदेश गृह मंत्रालयाने काढले पाहिजेत. हे आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे यांचे पत्ते सांगा. आणि जर कदाचित काही दिवसांना पोलिसांच्या आरोपी हाती लागले तर लपून ठेवणारे, मग ते हॉस्पिटलवाले असो, ते हॉटेलवाले असो, ते एखादे फार्म हाऊसवाले असो, किंवा एखादे मित्र असो, किंवा एखादा गावकरी असो, किंवा तो सामान्य माणूस असो, याला सुद्धा आम्ही सहआरोपी करून जेलमध्ये टाकू. असे कडक आदेश गृह मंत्रालयाने राज्यात द्यायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रात, सगळ्या लोकांसाठी, पण आरोपी लपून ठेवणाऱ्यांसाठी. हे पाऊल उचलणं गृह मंत्रालयाचं खूप गरजेचं आहे. आम्ही तर काय सोडणार नाही. हा मराठा समाज आणि राज्यातली जनता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणाने, सरकारने बेमानी दगाफटका जरी केला तरी हा समाज सरकारला वठणीला आणि संतोषबाईला न्याय द्यायची क्षमता आणि ताकद या जनतेत आहे. त्यामुळे कुटुंबाला आता आधाराची गरज आहे समाजाची. समाजाने त्यांना आधार द्यावा. सगळे त्यांच्या पाठीशी आहेत. आणि आम्ही देशमुख भाईला पण सांगितलं की आम्ही सगळे पाठीशी आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी सरकार जनता आहे. हे आपल्या भावाचा खुनाचा बदला घ्यायसाठी आपली मराठा समाज सक्षम आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. काय सांगा? कुणाच्या? संतोष देशमुखांच्या हत्या त्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामपंचायती आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मी पुन्हा तेच सांगतो की देशमुख कुटुंबीय एकटे नाही, हीच आधार देणं गरजेचं. जसं की तुम्ही ग्रामपंचायतीचा विषय काढला, समाज खरोखरच पाठीशी. समाज सरकार किती दिवसात करते बघायला लागले.
आणि एकदा जर समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करतंय, गोड गोड बोलतंय आणि दिखाऊपणा करायला लागले, त्या दिवशी हे राज्य तुम्हाला बंद पडलेलं दिसेल. हो, हे राज्य त्या दिवशी बंद पडलेलं दिसेल. पूर्ण सुट्टी नाही. कारण तुम्ही काय गुंडगिरी करणारा पोसायला लागले काय? तुम्ही फरार आरोपीला पोसायला लागले काय? पळून जाण्यासाठी काय मदत करायला लागले की काय? या राज्यातल्या आणि राज्याच्या बाहेरच्या सगळ्या यंत्रणेला गृह मंत्रालयाने सांगितलं पाहिजे की यांच्या मुसक्या आवळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी लपून ठेवलं ना रे, त्या आरोपींना कोणी कोणी मदत केली ह्याचे सुद्धा CDR काढून, त्यांचे कॉल रेकॉर्ड काढून त्यांना सुद्धा सहआरोपी करून 302 मध्ये घेतलं पाहिजे. 120 मध्ये घेतलं पाहिजे ब मध्ये आणि 302 मध्ये पण घेतलं पाहिजे. नुसते खंडणीपुरते ठेवता कामा नये. त्या खंडणीमुळं आमचा माणसाला यांनी मारून टाकले, त्यांना सुट्टी नाही. आणि समाज पाठीशी हे ग्रामपंचायतीच काय, तुम्ही बघा आता आणखीन थोड्याच दिवसात पूर्ण राज्य ढवळून निघणार, पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू होणार. आणि त्या दिवशीच आम्ही आवाहन पण केलंय, आजही पुन्हा करतो की या राज्यातल्या सगळ्या जनतेला आणि मराठा समाजाला विशेष करून सांगणं, आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणी कोणाची वाट बघू नका. पूर्ण राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. सगळीकडे मोर्चे सुरू करा. आता परभणीच्या तारीख डिक्लेअर झाल्या, बऱ्याच जागेवरच्या तारखे डिक्लेअर व्हायला लागल्या आणि सगळे लढतायत ना. आता बीडमधला विषय घेतला तरी सगळे लढतायत, ते पक्षाचे कोणते असू द्या. ते संदीप भैया क्षीरसागर पण लढतायत, मला वाटतं ते प्रकाशदादा पण लढतायत, ते विजय शिव पण लढतायत, सुरेश अण्णा धसही लढतायत, खासदारही लढतायत, सगळेच लढतायत ना. सगळे पक्ष कोणी बघायला तयार नाही, त्यामुळे सगळेच लढतायत. ते तर आता ते संदीप क्षीरसागर तर काही जात बघायचंही काम नाही, काहीच नाही, लढतायत. आणि सगळ्यांनी लढावं असंच राज्यभरातल्या सगळ्याच आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं. आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे. 3 दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आली. रास्त मागणी आहे. तुम्हाला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली, काय सरकार आहे का काय? तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का? हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून, की आमच्याकडे आमके आमके मंत्री आहेत, आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही. तुमचा भाऊ असतात, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं. त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये अजिबात. जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे. नसता जनता रस्त्यावर येणारे, राज्य बंद पडणार आणि आम्ही पाडणार सुद्धा. तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय, आरोपीच्या बाजूने बोलताय, हे सगळं चुकीचं आहे. आरोपीला साथ देणारे मंत्री तुमचं चहा पाणी करते, बिस्किट खाते, एवढी येडी नाहीये जनता. दादा, याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड, हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. सीआयडीला शरण येण्याची शक्यता आहे. नाही, ज्यात मी ऐकलं नाही, माहित नाही मला काय ती. पण एक गोष्ट मला माहिती, सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे. जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली त्यालाही सोडलं नाही पाहिजे. त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडलं नाही पाहिजे. कमल वाटण याला अटक केलं, त्याला अटक केलं, आता झाला गेला विषय. आणखीन ते 2-3 फरार आहेत मुख्य आरोपी, त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे. यांना ह्या 10-20 जणाला साथ देणारा कोण? मग तो साधा माणूस असो, तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, तो सुद्धा शोधायचा. यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण? त्यांचे फोन झालेले आहेत, त्यांना मध्ये टाकलं पाहिजे, त्याला सुद्धा घेतलं पाहिजे. कारण आतापर्यंत कोणता विषय घेतलेलाच नाहीये. तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही. तुम्ही कोण म्हणणारे? त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण? मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत. नसता सरकारला सोपं जाणार नाहीये. आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू करणार आहेत आणि झाले सुरू त्यात. दादा, बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बीडकरांकडून करण्यात येत आहे. आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. मग ते कोणी पण असू दे,
कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही, ते सुद्धा सगळे पाहिजेत, सुट्टी नाही. कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही. मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले, ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी, सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे. त्यांना अजिबात सुट्टी नाही. तो महाजन कशाला मागं ठेवलाय? त्याला कसं का बडतर्फ केलं नाही आणखी? याच्यात आणखीन 4-2 पोलीस आहेत, तेही का नाही घेतले? ते आरोपी कुठे गेले? ते मुख्य आरोपी 2-4 जण आणखी. म्हणजे तुम्ही दिखाऊपणाचं नाटक नका करू. तुम्हाला सुट्टी नाहीये, सुट्टी नाही. समाज आता खवाळलाय. एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असलात, मयत संतोष भैया, स्वर्गीय संतोष भैया देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असलात, तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब, जड जाणार आहे. आम्ही रस्त्यावरती येणार आहेत, आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. नुसते आरोपी धरून चालणार नाही, त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे, आशापणे, आणि ते पूर्ण करतील. आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे, ते पूर्ण अंडर ट्रायलच चालली पाहिजे. ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे. आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे. तो कितीही मोठा असो, तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे, नसता राज्य बंद पडणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.